तर आता आपण पुढचं जे घेणार आहोत त्याच्यामध्ये ते आहे निश्चय अंक. बघा आता ह्याच्यामध्ये कसं असतं माहित आहे, आता याचं बेसिक थोडस बरोबर. हे ए बी सी डी बघा, ए बी सी डी ह्या फॉर्मॅट मध्ये असतं बरोबर. आता याचं काय केलं होतं थोडक्यात, या 4 घटकांचा निश्चयक आहे बरोबर. तर तो काढण्यासाठी आपण काय करतो, साधं सिंपल होतो क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजेच ए डी म्हणजेच ए गुणिले डी. बघा 2 जेव्हा चल एकत्र असं लिहूया, वजा म्हणजे ए गुणिले डी वजा सी गुणिले बी. ह्या फॉर्मॅट मध्ये ते लिहायचं आणि मग त्याची व्हॅल्यू काढली होते. जास्त बघा, जास्त भर माझा आहे ना गणित सोडवून देण्यावरती. लक्षात घ्या, मी तुम्हाला जास्तीत जास्त गणित कशी सोडवून द्यायची, त्याच्यामध्ये डाऊट कसे सॉल्व्ह त्याच्यावरती बनवले. तर मी पहिलं गणित जे सॉल्व्ह आहे ते मुद्दाम मी सोडून देतो तुम्हाला, कारण मला पुढचे अनसॉल्व्ह पण सोडवायचे बरोबर. तर सॉल्व्ह मध्ये एक गणित आहे 5 हे पुसतो. ए बरोबर 5 3 7 9 असे नंबर आहेत. 5 3 7 9 बरोबर. साध्या सिंपल पद्धतीने काय करायला आता इथे दाखवलं होतं, ए लिहितो पाहिजे ए बी सी डी म्हणजेच काय ए गुणिले डी, ए गुणिले डी वजा सी गुणिले बी. आता काय करायचं, किंवा बी गुणिले सी बरोबर, किंवा इथे बी गुणिले उलटा केला तरी चालेल, बी गुणिले सी. इथे काय करायचं बघा, हा ए हा कोणता आहे डी, म्हणजेच 5 गुणिले 9 हे फॉर्म्युला आहे मायनस, नंतर हा जो बी आहे बघा हा बी आहे आणि हा सी म्हणजे 3. ह्याला ब्रॅकेट मध्ये टाकायचं इंटू 7. ह्याला पण ब्रॅकेट मध्ये टाका, कारण काय ह्या चिन्हाचा इफेक्ट तुम्हाला बरोबर देता येतो. लक्षात घ्या, छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या समजून घ्या. काय प्रॉब्लेम होईल ते तुम्हाला सांगतो. समजा इथे ऋण चिन्ह असेल आणि तुम्ही मग हे पण ऋण चिन्ह आहे, याचा इफेक्ट काय झाला, तुम्हाला नाही मी ऋण चिन्ह लिहिलंय पण हे ऋण चिन्ह आहे फॉर्म्युला मधलं आहे आणि 3चं चिन्ह असतं ऋण, तर ते त्याचा स्वतःचा वैयक्तिक चिन्ह, मग तेव्हा गोंधळ झाला. मग आता हे काय 9 5 45 आणि वजा 21 बरोबर. आता 45 मधून 21 गेले, लक्षात घ्या 5 1 गेला, हे आता असं नसेल तर हे असं घ्या. 4 आणि 4 2 गेले 2 म्हणजे इथे राहिली किती 24. म्हणजे निश्चयांक आहे बरोबर, याचा तो किती आला 24 आलेला आहे. नंतरचं गणित घ्या. आता बघा, आता जी मी तुम्हाला हे इथे पुस्तक इथे जे तुम्हाला सांगितलं फॉर्म्युला हे ब्रॅकेट मध्ये का टाकायचं, तर त्याच्या मागचं आता कारण सांगतो. हे गणित बघा, ए बरोबर -8 आणि -3 आणखीन 2 आणि 4 हे असं बरोबर. आता इथे परत तिरकस ए आणि हे म्हणजे ए आणि डी बरोबर. इथे लिहिले -8 गुणिले 4 ब्रॅकेट टाकलं, हे फॉर्म्युला चिन्ह ऋण, नंतर हे -3 बघा आलं चिन्ह -3 गुणिले 2. आता काय झालं, हे चिन्ह सेपरेट आहे आणि कंसाच्या बाहेरचं वेगळं आहे, ह्याचा इफेक्ट वेगळा होतो. लक्षात घ्या, इथे काय होणार ऋण आणि धन बेसिक रूल पाहिजे. धन आणि ऋण संख्येचा गुणाकार ऋण येतो म्हणजे प्लस मायनस मल्टिप्लिकेशन मायनस. 8 चौक 32 म्हणजे -32. आता इथे काय होणार, पहिलं हे ऋण चिन्ह तसं राहणार आणि ह्या ब्रॅकेट मधलं मल्टिप्लिकेशन 3 दुने 6 परत इथे तेच अधिक आणि वजाचं गुणाकार -6 हे 32 तसेच. आता ब्रॅकेटच्या बाहेर वजा चिन्ह आहे, ब्रॅकेट मध्ये पण वजा चिन्ह आहे
तर ब्रॅकेटच्या वेळेला मायनस चिन्ह असेल तर ब्रॅकेट मधलं चिन्ह बदलतो, हे असं लक्षात ठेवा. किंवा ह्या दोघांचा गुणाकार आहे, ऋण ऋणाचा गुणाकार हा धन असतो, कारण दोन ऋण संख्या मायनस आणि -2 ह्यांचा गुणाकार हा +6 फॉर्म्युला. मग इथे पण तेच आहे, लक्षात घ्या इथे काही नाही, म्हणजे इथे 1 आहे आणि इथे 6 आहे, म्हणजे -1 × -6 +6 32 मधून आता 6. आता इथे परत प्लस मायनस मायनस प्लस मायनस म्हणजे धन ऋण ऋण, म्हणजे 32 मधून गेले तर राहिले 26 राहिले. पण हे उत्तर बरोबर आहे का नाही, तर ग्रेटर नंबर्स आहेत, म्हणजे मोठ्या नंबरचं चिन्ह काय आहे तर ऋण, म्हणजे ऋण. पुढचं गणित बघा, तिसरं. बी, इथे एन आहे, एन आहे, इथे बी आहे, 2 वर्गमुळात 3, 2 वर्गमुळात 3, नंतर काय 9, नंतर आहे 2 3 वर्गमुळात 3, हे असं बरोबर. आता बघा याचं पण तेच सेम फॉर्मॅट, बरोबर चिन्ह लिहिलं, ह्याने मल्टिपल म्हणजे वर्गमूळ कंसात 2 वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3 ब्रॅकेट कंप्लीट, वजा 1 9 गुणिले 2. आता आपल्याकडे इथे कन्फ्युजन कुठून येतं माहितीये का, हे जे वर्गमूळ चिन्ह आहे ना ते आपल्याला डोक्याला ताप असतं. वर्गमूळ चिन्ह आहे, पण ना बघा सोपं करून घेऊया आपण. वर्गमूळाच्या बाहेरचे जे नंबर आहेत 2 आणि 3 यांचा गुणाकार काय येतो 6 दिला. नंतर वर्गमूळ गुणिले वर्गमूळ, म्हणजे वर्गमूळ चिन्हातले 3 गुणिले वर्गमूळ चिन्हातले 3, मग काय होणार आहे 9, 3 त्रिक 9, काय 2 वर्गमूळ चिन्ह असेल तर वर्गमूळ चिन्ह ते जातं, बरोबर. म्हणजे फक्त तो नंबर राहतो 3. लक्षात घ्या इथे फक्त काय राहणार आहे ते 3, म्हणजे इथे काय झालं वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ सेम नाही ना, म्हणूनच ते वर्गमूळ चिन्ह गेलं, राहिलं होतं 3, वजा 9 दुने 18, इथे पण काय आले 6 त्रिक 18 वजा 18, बरोबर. उत्तर काय आलं 0. फॉर्म्युला काय कठीण नाही, तिरकस करायचं आहे. कठीण काय बेसिक कठीण आहे, इथलं बेसिक ज्याला चांगलं जमलं, म्हणजे ऋण चिन्ह कंसाच्या बाहेर असेल तर आतल्या चिन्हाचं धन होतं, धन आणि ऋणाचा वजाबाकी ऋण संख्या येते, सेम नंबर वर्गमुळात असतील तर त्याची किंमत 30 संख्या येते फक्त. ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला जमल्या त्याला हे येणार, बरोबर. लिहून घ्या. आता 1.3 मध्ये 1.3 बघूया आपण. एक 1.3 मध्ये असं एक गणित दिलेलं आहे आणि फिलिंग द ब्लँक्स आहेत. सराव संच 1.3 बघा मी ते लिहिलं आहे. हे बरं
बॉक्स करू. 3 2 4 5 असं करू द्या. पुढे लिहिलंय 3 गुणिले बॉक्स वजा बॉक्स गुणिले गुणिले किती 4 बरोबर बॉक्स वजा 8 बरोबर बॉक्स. एवढे बॉक्स आहेत. म्हणजेच काय केलं याने नॉर्मल 3 गुणिले 5 म्हणजे इथे 5 आले बरोबर. वजा चिन्ह फॉर्म्युल्यातलं 2 गुणिले 4 म्हणजे इथे 2 आले. नंतर मग ह्याचा गुणाकार 3×15 आणि 4 दुने 8. आता इथे काय 15 वजा 8 7. आता इथे जे उत्तर आहे ते धन की ऋण, तर ते उत्तर धन. का तर इथे बघा धन संख्या आहे ती मोठी संख्या आहे ती धन आहे आणि छोटी संख्या ही ऋण आहे. लक्ष आलं. म्हणून इथे धन उत्तर आलं. हा एक कॉलम होता. पुढचं परत पुढचं आहे तिथे पण निश्चय काढायचे. ती गणित बघूया. जे आता सोडून दिले त्याप्रमाणेच आहे ती. वजा 1 7 2 4 वजा 1 7 वजा 1 7. फॅन लावले. विंडो जरा उघड. वजा 1 7 वजा 1 7 2 4 बरोबर. सोडवायचं इथेच खाली घेतो. वजा 1 गुणिले 4 नॉर्मल तिरकस बरोबर. वजा ब्रॅकेट मध्ये टाका. आपल्या नियमाप्रमाणे करा. पुस्तकात काही करू नये. 7 गुणिले 2 सिंपल. 4 गुणिले धन आणि ऋण संख्येचा गुणाकार ऋण संख्या येते 4 1 4 म्हणजे वजा 4 वजा 7 दुने 14 वजा 4. आता इथे बघा इथे ब्रॅकेट मध्ये प्लस आहे चिन्ह म्हणजे ऋण संख्या आणि धन संख्या यांचा गुणाकार ऋण संख्या येते. धन ऋण ऋण वजा 8 हे झालं. नंतर जर 5 3 7 0 5 3 7 0 वजा 7 आहे सॉरी वजा 7. याचा पण तसंच तिरकस म्हणजे 5 गुणिले 0 ब्रॅकेट करायचा मध्ये वजा चिन्ह आहे. वजा 3 गुणिले बघा हे 3 तसे दिले गुणाकार आणि हे वजा 7 म्हणून याला परत वजा 7 चं ब्रॅकेट करतो. याला बॉक्स करतो. आता इथे काय होणार 5 गुणिले 0 काय येणार 0. कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्या तर उत्तर 0 येतं हे लक्षात ठेवा. आता इथे वजा चिन्ह तसंच दिलं. पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय तर वजा 7 आणि 3 म्हणजे धनसंख्या आणि ऋण संख्यांचा गुणाकार आहे. हा ऋण येतो म्हणजे 7 त्रिक 21 म्हणजे वजा 21 बरोबर. आता पुन्हा ब्रॅकेटच्या बाहेर वजा चिन्ह आतमध्ये पण वजा आहे म्हणजे वजा वजाचा गुणाकार केला. दोन ऋण संख्याचा गुणाकार धन संख्या म्हणजे झालं अधिक 21. याचं उत्तर. पुढे
हा हे जरा इंटरेस्टिंग आहे, ते करू आपण. 7/3 7/3 5/3 अपूर्णांक दिलेले आहेत 3/2 आणि 1/2 म्हणजे हे अपूर्णांकामधले संख्या. काय नाही, टेन्शन नाही घ्यायचं अपूर्णांक, पण तरी पण बघू आपण. तिरकस म्हणजे पहिले येणार 7/3 गुणिले 1/2 यांचा गुणाकार वजा 5/3 गुणिले 3/2 यांचा गुणाकार आहे, त्यामुळे छेद कसे फरक नाही पडत. बेरीज किंवा वजाबाकी असते तर छेद समान करावे लागले असते. गुणाकार आहे. चल आता इथे गुणाकार म्हणजे अंशांशाचा गुणाकार केला तर 7 गुणिले 1 7 1 7 आणि छेदाचा केला 3 गुणिले 7 किती झालं. वजा अंशाचा केला 5 त्रिक 15 आणि 7 बरोबर. आता बघा इथे वजाबाकी दोन अपूर्णांक आहेत पण छेद समान आहेत, त्यामुळे टेन्शन नाहीये. त्यामुळे काय होणार 7 वजा 15/7 एकदा दिला तरी चालेल. आता 15 आणि 7 याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे 15, तिचं चिन्ह आहे ऋण, म्हणजे उत्तराला चिन्ह इथं खाली ऋण. मग 15तून 7 गेले राहिले किती 8. हे आलं तुमचं वजा. मग अशा पद्धतीने आता ही एक हे 2 मध्ये ना प्रश्न याच्यातला प्रश्न क्रमांक 2 होता, त्याच्यामध्ये 1 हे 2 आणि हे 3 अशी गणित. त्यानंतर जो आहे तो क्रॅमर रूल आहे. क्रॅमर रूल बरोबर. क्रॅमर पद्धतीने आपल्याला गणित सोडवायची आहे.